1.5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಅಲ್ಲೇ ಒಯ್ದಾರೆ ಅವರು. ರೊಕ್ಕ ತೊಂದಿದೆ ಅಂತ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರ್ರಿ. 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ರೀ. ನಾ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಡವ ಅಂದ್ರಿ ಬಿ ಒಯ್ದಾರಿ. ರಾತ್ರಿ 12 ಬಂದ್ರಿ. पारगोळा तावरी नाव ಏನು ಮಾಡಮ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ನೋಡ ಇಲ್ಲಿ. सोलापूर औराद या ठिकाणाहून एक ऊसतोडी कामगार जोडपं या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापूर्वी मध्यरात्रीला ऊसतोडीचा काय उचलचा प्रकार आहे म्हणून या ठिकाणी जबरदस्तीनं 4-5 गुंड सोबत घेऊन या ठिकाणी त्यांचं गाडीत घालून या ठिकाणी त्यांना जमखंडी कर्नाटकमध्ये घेऊन गेलं आणि तिथं नेल्यानंतर एका बंद खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि जवळपास ही या ताईला परत पाठवलं की तू जर कुणाला काय सांगितली तर तुला जीवे मारू, तुझ्या नवऱ्याला जीवे मारू म्हणून हे गेल्या 1.5 महिन्यापासून या ठिकाणी नवऱ्याची वाट बघते. परंतु त्या ठिकाणी जवळपास आता 1.5 महिना होऊन गेला परंतु तिचा नवऱ्याचा फोन नाही, पत्ता नाही, कसल्याच पद्धतीने या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं आज मंद्रुप पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही त्यांचा अर्ज दिला आणि जाऊन साहेबाला भेटलं की हे प्रकार काय, असा प्रकार आहे ऊसतोडीचा आणि ऊसतोडीच्या उचलाच्या माध्यमातून म्हणजे हे प्रकरण म्हणजे हलक्यात घेणं कामं. कारण का ऊसतोडीचा उचलच्या प्रकरणात अनेक या ठिकाणी खून झालेले आहेत, अनेक काही प्रकार घडतात. तर असे प्रकार काय घडू नये म्हणून या ठिकाणी अर्ज देऊन वेळोवेळ पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी दखल घ्यावी अशी या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि ऊसतोडीचा जरी काय प्रकार असेल तर तुमचा उचलचा काय प्रकार असेल, तुम्हाला गाडीत घालून जबरदस्तीने नेण्याचा हा अधिकार कोण दिलेला आहे? तुमचा काय प्रकार असेल, यांचे काय नोटरी केलेले असेल, काय पैशाचा व्यवहार असेल, तुम्ही कायद्यानं रीतशीर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करा की बाबा आमची उचल घेतलेली आहे आणि हे कामाला येत नाहीत. परंतु एखाद्या जोडप्याला मध्यरात्री येऊन उचलच्या कारणावरून गाडीत घालून घेऊन जाणं हे योग्य नाही. आज माननीय मंद्रुप पोलीस अधिकारी यांना आज भेटलो आणि सविस्तर ही घटना सांगितली. आता लवकरच त्यांना त्या जे ऊसतोडी कामगार आहे त्याला आणण्याचा प्रयत्न करतील. या माध्यमातून मला असा विश्वास आहे की प्रशासन पूर्णपणे आम्हाला सहकार्य करेल. मला काय म्हणायचं आहे बघा आहे का नाही, आता शनिवारी येऊन बघतो मी